आज एका वेगळ्याच विषयावर मी माझी कविता घेऊन आली आहे. राधाकृष्ण यांच्या प्रेमाबद्दल तर आपण सगळ्यांनीच खूप ऐकलंय, वाचलंय. पण श्रीकृष्ण जेव्हा निघून गेले मथुरेला कंसाचा वध करायला, त्यानंतर ते परत कधीच आले नाहीत. त्यांचं पुढचं अवतार कार्य हे फार वेगळं आहे. त्यांनी द्वारका उभारली, नारायणी सेना उभारली, युद्ध केली, कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं सारथ्य केलं, गीता सांगितली, विराट रूप दर्शन. या सगळ्यामध्ये राधा कुठेच नव्हती. ती तिथेच वाट बघत राहिली. तर ही संकल्पना मांडणारच थोडंसं काहीतरी लिहिलंय राधेला उद्देशून. थोडंसं परखड वाटेल, पण शेवटच्या काही ओळींमध्ये खरं सार आहे. नको बघूस इतकी वाट मुळी न येती माधव आता. नको बघूस इतकी वाट मुळी न येती माधव आता. ज्या वळणावर तू उभी सापडतील ना पुन्हा त्या पाऊल खुणा. करून गेला असेल कधी तुला वेडा पिसा बासरीचा तो स्वरसाज. करून गेला असेल कधी तुला वेडा पिसा बासरीचा तो स्वरसाज. सावध आज ऐक जरा, ऐकू येईल केवळ युद्धाचा तो शंखनाद. रंगले असतीलच तुमचे काही गहिरे रास वृंदावनी. रंगले असतीलच तुमचे काही गहिरे रास वृंदावनी. समजून घे सखे आज ते द्वारकाधीश एक अक्षोहिणी सेना त्यांची. झुलले असतीलच तुम्ही काही फुलांचे हिंदोळे. झुलले असतीलच तुम्ही काही फुलांचे हिंदोळे. नीट बघ जरा विराट रूप ते आजना नैनी मावत असे. गुंफले असतीलच तू तुझ्या बाहूंचे हार त्यांच्या गळ्याभोवती. गुंफले असतीलच तू तुझ्या बाहूंचे हार त्यांच्या गळ्याभोवती. तोडून सर्व पाश निर्मोही ते विश्वाचे आज चक्रपाणी. राधे आता तरी जरा भानावर ये. राधे आता तरी जरा भानावर ये. शतकांची तुझी तपस्या तुझी तूच पदरात घे. जरी घडून गेले एवढे सारे तरी मनी एक समाधान मान. जरी घडून गेले एवढे सारे तरी मनी एक समाधान मान. मुकुटी आजही त्यांच्या तू दिलेल्या मोरपिसाचाच मान. जरी घडून गेले एवढे सारे तरी मनी एक समाधान मान. त्यांच्या नावाच्याही आधी मुखी घेती तुझे नाम. राधेश्याम, राधेश्याम, राधेश्याम.